मारुती गदादे प्रगतशील डाळिंब आणि ऊस उत्पादक शेतकरी तिथे. तर त्यांचा ऊस तोडीत असताना त्यांना इथे जे टोळी कामगार आहेत आणि स्पॉटवर आलेलो आहे आपण. तर त्यांनी आम्ही एक 4 दिवसापूर्वी कार्यक्रम दाखवला होता त्यांच्या अड्ड्यावर जाऊन, आणि तो कार्यक्रम पाहून हा साप त्यांनी पाहिल्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला आहे. पूर्ण ऊस तोडताना एक अर्धा ते 1 तास थांबवली होती. सगळा ऊस तोडायचं झाल्यानंतर ज्या ठिकाणी सर्प गेलाय त्या ठिकाणचं पात्रट वगैरे सारलं होतं, तुम्ही पाहू शकता. आणि ऊसामध्ये राहणारा साप जो आहे, आपण त्यांना सांगत असतो की ऊसामध्ये जो अतिविषारी गोनस जातीचा साप आहे आणि तोच ह्या ठिकाणी निघलेला आहे. तर मित्रांनो पाहू शकता, ऊस तोड येणार आहे म्हणून मालकाने महिनाभर पाणी बंद केलं होतं आणि अशा चिऱ्या पडलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक अतिविषारी गोनस जातीचा साप आहे, तुम्ही पाहू शकता. तर ह्या बीचमध्ये गेलेला आहे. तर मित्रांनो पाहू शकता, एकदम ऍक्टिव्ह मध्ये त्यांनी खाल्लेलं वगैरे काही नाही आणि कापणी पण आलेला नाही, फक्त ह्या ठिकाणी बीचीत गेलेला आहे आणि तो लपून बसला होता ह्या ठिकाणी. तर त्याला आपण आता व्यवस्थित काढणार आहे. आवाज तुम्ही पाहू शकता, ब्रिदिंग शेवटी प्रमाणे आवाज काढतो. शरीरावर 3 लाईन आहेत अंडाकृती, त्रिकोणी तोंड असते ह्या सापाचं. केव्हा 50 किलोमीटर गेल्यानंतर त्याची भाषा चेंज होती, तशी त्या ठिकाणी आमच्याकडे ह्याला गोनस म्हटलं जातं आणि 40गाव बीड ह्या साईडला ह्या सापाला करूड म्हटलं जातं. तुम्ही चावा पण पाहू शकता त्याचा किती स्पीड मध्ये, जरी ह्याचं फळ नसल्यामध्ये असलं माग वाढा त्याला 1 मिनिट. मित्रांनो हा दिवसा आणि रात्रीच्या अशा दोन्ही टायमिंग मध्ये निघतो. तर अशा प्रकारे त्याला आपण व्यवस्थित पॅक बंद केलेला आहे. 2दा तो आत गेलेला बाहेर आलेला आहे. निसर्ग सेवेकरी संस्था शिरूरची, त्या संस्थेचे जे सभासद आहेत, आम्ही प्रत्येक गावात जाऊन वाडी वस्तीवर जे अड्डे आलेले आहेत बाहेरून ऊसतोड कामगार, त्यांना संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये आम्ही त्यांच्या अड्ड्यावर जाऊन माहिती देतोय की सर्पदंश हा ऊसात राहणारा एक अतिविषारी साप असतो. त्याला ते लोक गावाकडे परूड किंवा आजगर समजतात. तर तो आजगर नसून अतिविषारी गोनस जातीचा साप आहे. त्या सापाचं निघण्याचं प्रमाण थंडीच्या दिवसात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या कालावधीत निघतो. दुसरं त्यांचं मीटिंग पिरियड चालू आहे. एका ठिकाणी 2-2, 3-3 साप निघतात आणि ऊसतोड चालू आहे, त्याच्यामुळे हे साप जास्त प्रमाणात ह्या दिवसात निघतात. तर असंच आम्ही एक 8 दिवसापूर्वी ह्यांच्या अड्ड्यावर जाऊन कार्यक्रम केला होता. ठिकाणी ह्या सापाला ह्यांच्या माध्यमातून खरं तर जीवदान भेटले. कामगारांनी जर ठरवलं असतं ह्या सगळ्यांनी, तर 18 ते 20 लोक आहेत ह्या ऊसतोड टोळीमध्ये. जर त्यांनी ठरवलं असतं तर त्यांनी कोयत्यांनी ह्याला मारू पण शकले असते. ह्याच्या अगोदर ते सांगत होते की सर्पमित्रांनी कार्यक्रम करायच्या अगोदर किंवा माहिती देण्याच्या अगोदर आमच्याकडे कुणाचा नंबर नव्हता आणि आम्ही इथून माग साप मारित होतो, पण आता आम्ही साप मारणार नाही असं सगळ्यांनी शपथ घेतलेली. तर आज त्याची पुनरावृत्ती झाली की साप दिसल्यानंतर त्यांनी ह्या सापाला जीवदान दिलेलं आहे. तत्काळ आपल्याला कॉन्टॅक्ट केलं, आम्ही घटनास्थळी येऊन ह्याला पकडलेला आहे. पकडलेल्या सापाची आपण नोंद करून पुन्हा त्याला त्याच्या घरी म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात त्याला सोडण्यात येणार आहे. माझं नाव सुभाष कांतराम ददवडे, तालुका रावरी, राहणार आमचे कलटा. आम्ही सकाळी इथं 8 ते 9-10-11 वाजेपर्यंत आलो. तोडता हे साप निघाला. आम्ही यांना फोन केला की आमच्या शेजारी एक साप निघालंय, त्यांना फोन केला, त्यांना बोलवले की एवढं धरून घेऊन जातो मी. तर धन्यवाद, तुमच्या एका ह्या फोनमुळे ह्या सापाचा वन्य प्राण्याचा जीव वाचलाय. जसं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसं त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. साप दिसल्याशनी ह्या कामगारांनी आपल्याला फोन केला होता. मित्रांनो, मी उत्तम गदादे, या राणाचा गट नंबर 527 आहे. ऊसतोड सकाळी 8 वाजता येते आणि आत्ता 10:30-11 वाजता यांना साप दिसला. मग त्यांनी मुकदमाला मला फोन करून इथं बोलवून घेतलं आणि हे सर्पमित्र आमचे बंधू शरद गदादे, सुनील कळसकर, गणेश कळसकर हे या ठिकाणी तातडीने आले
आणि हे सर्प पाहिल्यानंतर जवळजवळ साधारण 1-1.5 तास ऊसतोड बंद ठेवली आणि ते पाहून त्याला पकडण्यात आले. आणि हे सर्पमित्र आमच्या गावचे असल्यामुळे जरी आमच्या वाडी वस्तीवर सर्प निघाला तरी तात्काळ येऊन ते पकडतात आणि आम्हाला मदत करतात.